काल येवला कोटमगाव येथे माझ्या मावस भावाचा लग्न सोहळा पार पडला, पण काही फॅमिली प्रॉब्लेम्स आणि पर्सनल रिझन मुळे कोणत्याच जवळच्या लांबच्या नातेवाईकांना बोलवू नाही शकलो. तर सगळेच जण नाराज होते, पण इथल्या गावकऱ्यांनी असं काही केलं की त्यांचा खरंच आदर्श घेतला पाहिजे. तर सांगतो मित्रांनो, सगळं व्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय पब्लिक, मी आकाश शेजुळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, कोटमगावला माझी मावशी राहते आणि मावशीच्याच मुलाचे काल हळद आणि लग्न पार पडले आणि हे सर्व एवढ्या घाई गडबडीत झालं ना की कोणालाच बोलवायला टाइमच भेटला नाही आणि त्यामुळेच क्षणभर असं वाटलं की त्या माणसांची कमी जाणवेल आणि म्हणूनच घरचे सगळे नाराज होते. पण म्हणतात ना, रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीची नाती मोठी असतात. काल हेच पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. कोणी नवरीच्या मामाची जागा घेतली तर कोणी नवरदेवच्या मामाची, कोणी कन्यादान केलं तर कोणी जेवणाची व्यवस्था बघितली. संपूर्ण गाव या लग्नासाठी एकत्र आलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि प्रत्येकाच्या मदतीमुळे हे लग्न अजूनच खास बनलं. ज्यांनी वेळ दिला, मदत केली, आशीर्वाद दिले, अशा प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. चला तर भेटू पुन्हा एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू सो मच.